ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। अमरावती शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून बाल गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय। अगदी लहान वयातच बालकांना भाईगिरीनं पछाडल्याचं धक्कादायक वास्तव आता अमरावती शहरामध्ये समोर येत आहे। गुन्हेगार हे विधी संघर्षित बालक असून येणाऱ्या काळामध्ये कुख्यात गुंड होणार का अशीच भीती आता व्यक्त केली जाते। पाहूयात। अमरावतीमध्ये गुन्हेगारी फोफावली। अमरावती शहरात 65 विधी संघर्षित बालक। वाढती बाल गुन्हेगारी चिंतेचा विषय। अमरावती आयुक्तालयामध्ये जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान विविध पोलीस स्टेशनच्या अंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये तब्बल 65 विधी संघर्षित बालकांचा सहभाग आढळून आलाय। त्या सर्वांना ताब्यात घेऊन बाल सुधारगृहात पाठवण्यात आलंय। विशेष म्हणजे यातील 12 ते 13 बालकांचा थेट खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात समावेश आहे, तर अन्य बालकांवर बलात्कार, विनयभंग, चायना चाकू वापरणं, चोरी, अग्निशस्त्र वापरण्यासह खुनाचा प्रयत्न आणि दरोड्याचा प्रयत्न केल्यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। स्वतः पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। खुनाचे गुन्हे किंवा खुनाचा प्रयत्न करणे किंवा रॉबरी किंवा चोऱ्या अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग दिसून आला। आता पोलीस दलाकडून उपाययोजना म्हणून कायद्याच्या अंमलबजावणीबरोबरच आम्ही त्यांच्या चांगल्या याच्यासाठी काही सामाजिक संस्थांची जी मुलांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांना योग्य ते शिक्षण देण्यासाठी काम करतात अशा सुद्धा संस्थांची किंवा व्यक्तींची याबाबत मदत घेऊन ही गुन्हेगारी कमी करण्याचा कायद्याच्याच बरोबरीने सामाजिक संस्थांच्या सहकार्याने प्रयत्न करत आहोत। अमरावतीच्या दिशा संस्थेमार्फत ॲडव्होकेट प्रवीण खांड पासोळे हे गेल्या 2008 पासून महाराष्ट्रातील गुन्हा पीडितांच्या पुनर्वसनासाठी कार्य करतात। सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या ते मुलांना मार्गदर्शन करत असतात। समुपदेशन, कायदेशीर मदत आणि शिक्षणासाठी देखील मदत करतात। त्या संदर्भात त्यांनी लोकशाही मराठीला प्रतिक्रिया दिली आहे। बाल अधिनियमाचा उद्देश आहे की बालकांसाठी जे काम करणाऱ्या संस्था आहे किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या यंत्रणा आहेत त्यांनी त्या काळजी आणि संरक्षणाच्या गरज असणाऱ्या बालकांच्या ज्या त्यांच्या विकासात्मक गरजा आहेत त्याची पूर्तता व्हायला पाहिजे। जर कुटुंब सक्षम नसेल तर ती सरकारतर्फे व्हायला पाहिजे। त्यानंतर त्यांची वागणूक ही संवेदनशीलता असली पाहिजे। बरेचदा त्यांच्या बालपणीत इतके वाईट अनुभव येतात की जेणेकरून त्यांनी भविष्यामध्ये तेच ते सोसायटीमध्ये त्या पद्धतीची त्यांची रिॲक्शन असते। खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात ताब्यात घेतल्यानंतर ही विधी संघर्षित बालकं महिना 2 महिन्यात बाहेर येतील। मात्र पुढे खून करतील की दरोडा टाकतील हे सांगणं कठीण आहे। भविष्यामध्ये ही बाल गुन्हेगारी वाढू नये म्हणून पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी एकत्रित येऊन काम करणं गरजेचं आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।